नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI अप्रेंटिसशिप प्रोत्साहन जो भत्ता आहे साधारण 42,000 रुपये मिळणार आहेत मॅक्झिमम। आणि ही स्कीम आहे MAPS, याबद्दल आपण बरेच व्हिडिओ टाकले आहेत। तर हे जे एक्स्ट्रा मानधन आहे ते मानधनाचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे, त्याची डिटेल बऱ्याच व्हिडिओमध्ये टाकलेली आहे। तर आता फॉर्म भरताना बऱ्याच जणांचा चुकलेला आहे असे कमेंट्स सोबत मेसेजसुद्धा आलेले आहेत, फोनसुद्धा येत आहेत। आणि काही जणांनी टाकलं की कंपनीने क्लेम का रिजेक्ट केलेला आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर काही जणांचा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे। आता या दोन्हीमध्ये काय करायचं आहे, ज्यावेळी रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंट येतं त्यावेळी काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या ठिकाणी MAPS स्कीममध्ये बरेच व्हिडिओ आहेत, सुरुवातीला व्हिडिओ सगळे बघून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज रोज नवीन व्हिडिओ मिळत जातील। आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात। तर मित्रांनो, इथे MAPS पोर्टलला तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाका आणि हे कॅप्चा टाकण्यापूर्वी एकदा शो अनादर कोड करा आणि मग हा कॅप्चा टाका, म्हणजे तुम्हाला लॉग इन लगेच होतं। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस तुमच्या पेजचा अशा प्रकारे दिसतो। तुम्ही केलेला क्लेम, ह्या बाजूला क्लेमचे डिटेल्स दिसतात। तर क्लेम इथे दिसतो, आता ते क्रॉप केलेलं आहे। तर क्लेममध्ये तुम्हाला काय जे तुम्ही क्लेम टाकलाय तो या ठिकाणी येतो आणि इथे शेवटी स्टेटस दिसतंय तर रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंट। आता इथे रिजेक्ट का केलेलं आहे त्याची सुद्धा कारणं जनरली रिमार्कमध्ये तुम्हाला मिळून जातील। आता रिजेक्ट का केला तर क्लेम मॉड्यूलमध्ये जा, इथे तुम्हाला जे क्लेम आहे त्याच्यावर निळ्या अंकावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला क्लेम तुम्ही केलेले दिसतील। तर तुम्ही या ठिकाणी क्लेम केलेला आहे त्याची तारीख आणि राईज्ड क्लेम असा येईल, क्लेम राईज्ड। आणि दुसरा सेकंड स्टेप आहे ती कंपनीने जे काही स्टेटस दिलेलं आहे, ॲप्रूव्ह केलं असेल तर ॲप्रूव्ह येतं आणि ते या ठिकाणी सदर विद्यार्थ्याचं या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे, त्यामुळे रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंट। आता रिजेक्टेड बायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं कारण समजणार आहे काय का रिजेक्ट केलेलं आहे ते। तर इथे परत एकदा क्लेम मॉड्यूलमध्ये जा। क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला कारण दिसतं आहे, तर रिजेक्टेड दाखवतो आहे। बँक स्टेटमेंट नॉट हायलाइट अँड युअर नेम नॉट मेन्शन इन बँक स्टेटमेंट, म्हणजेच बँक स्टेटमेंट हे हायलाईट करायचे। हायलाईट म्हणजे तुम्हाला जी रक्कम आलेली आहे महिन्याभरातनं एकदा, काही जणांची तीन महिन्यातनं एकदा पण आलेली आहे, तर तीच फक्त हायलाईट करा। कारण तुमचे ट्रान्झॅक्शन भरपूर असतात, तुम्ही जर अकाउंट ट्रान्झॅक्शन काढले तर एक 15-20 पानं असतात, मग ती सगळी शोधण्यापेक्षा तुम्ही हायलाईट जर करून दिलं तर सोपं पडणार आहे स्क्रुटिनीला। म्हणजे ज्यावेळी पडताळणी केली जाते तुमच्या स्टेटमेंटची त्यावेळी तुमचं नाव त्यावर असणं गरजेचं आहे। नंबर तर असतोच, पण तुमचं नाव, अप्रेंटिसचं नाव असणं आणि तुम्ही प्रॉपर हायलाइटेड केलेली असली पाहिजे। जेवढी तुमचे ट्रान्झॅक्शन्स आहेत अप्रेंटिसशिप कंपनीकडून आलेली आहेत, जो तुमचा स्टायपेंड आलेला आहे तोच फक्त त्या ठिकाणी हायलाईट करा किंवा कंपनीचं नाव तरी हायलाईट करा। तर त्यामुळे इथे रिजेक्ट झाला, ह्या रिमार्कमध्ये कंपनीने टाकलेला आहे। तर रिजेक्टेड बाय कंपनी फॉर हायलाईट स्टेटमेंट नाही आणि बँकेच्या स्टेटमेंटवर तुमचं नाव नाही आहे। तर हे लगेच त्या ठिकाणी 8/7ला जर राईज केला तर 9/7ला त्या ठिकाणी काय झालेलं आहे, रिजेक्ट झालेलं आहे। अशा वेळी काय करायचं आहे, तुम्हाला परत क्लेम मॉड्यूलमध्ये जायचं आहे। क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर इथे क्लेम मॉड्यूलमध्ये जा। क्लेम मॉड्यूलमध्ये परत तुम्हाला रिक्लेम करायचा आहे। आता जुना क्लेम इथे संपला, तो रिजेक्ट केल्यामुळे परत तुम्हाला क्लेम मॉड्यूलमध्ये जायचं आहे। क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रिक्लेमसाठी तुमची डिटेल इथे दिसेल, सगळी तुमचं नाव वगैरे सगळं दिसणार आहे। आता परत तुम्हाला, आता बरेच मुलं चुका कुठे करणार आहेत, तर इथे 7,000 जो स्टायपेंड आहे तो तिथे पहिल्या पेजवर तुम्ही टाकलेला आहे, तो बऱ्याच जणांनी चुकवलेला आहे। तर इथे पण सुद्धा टाकू शकता किंवा त्या ठिकाणी सुद्धा टाकू शकता। आता जर चुका झाल्या तर तुम्हाला रिजेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे कंपनीकडे। आता बऱ्याच विद्यार्थी चुका झालेल्या आहेत, इथे चुकीचं स्टेटमेंट जोडलं आहे, इथे काही वेगळंच टाकलेलं आहे, डोमेसेल पण चुकीचं जोडलेलं आहे, बँक स्टेटमेंट कोणाचं दुसऱ्या मित्राचं गेलं आहे, असं काही बऱ्याच चुका कमेंटमध्ये दिसत आहेत। तर परत तुम्ही कंपनीकडे जा, कंपनीकडून अशा प्रकारे रिजेक्ट करून आणा। आता इथे रिजेक्टेड केल्यानंतर तुमच्या अकाउंटला परत ते दिसणार, म्हणजे
तुम्ही ते त्या ठिकाणी एडिट करू शकता. म्हणजे एडिट या ठिकाणी ऑप्शन अशा प्रकारे आहे. तर इथे प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड इथे पर मंथ तुम्ही इथे टाकू शकता आहात. त्याचबरोबर चूज फाईल फॉर बँक स्टेटमेंट. बँक स्टेटमेंटला नाव तुम्ही फक्त बँक एवढंच नाव द्या किंवा स्टेटमेंट एवढंच नाव द्या. पहिल्या व्हिडिओत मी सांगितलं होतं, पण बँक तुमची कोणती चालणार आहे. तर या ठिकाणी जी आधार सीडिंग बँक आहे त्या ह्याला तुम्हाला 42,000चा MAPS येणार आहे. परंतु हे बँक स्टेटमेंट जे आहे हे तुमचं फक्त अप्रेंटिसशिप कालावधीचं असणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी विचारत कोणतं पाहिजे, तर अप्रेंटिस कालावधीत जेवढे तुम्हाला 12 महिन्यांची पेमेंट आलेली आहे ती त्या ठिकाणी ह्या स्टेटमेंटमध्ये दिसणं गरजेचं आहे. डोमेसेल प्रूफ म्हणून तुम्ही त्या ठिकाणी परत जोडायचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुमच्या चुका होत आहेत त्यावेळी बँक स्टेटमेंटला नाव स्वतःचं द्या किंवा स्टेटमेंट असं लिहा किंवा बँक लिहा. डोमेसेलला तुम्ही डोमेसेलचं नाव द्या, तुमचा फोल्डर तयार करा. कॉन्ट्रॅक्ट फॉर्मला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असं नाव द्या. आणि इथे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जर नसेल तर तुम्ही शक्यतो NSC सर्टिफिकेट म्हणजे नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता. पण मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी मिळत नसेल तर डाउनलोड करा वेबसाईटवर अप्रेंटिस इंडिया वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करायची आहे आणि इथे अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे जर चुका झाल्या, चुका कुठे होतात, इथेच चुका होत आहेत, बाकी सगळं ॲटोमॅटिकली येते आहे. बऱ्याच जणांची तारखा चुकल्या तर ते सर्व्हरची एरर आहे ती काढली जाणार आहे. तुमचं स्टायपेंड टाकायला इथे 12 रुपये टाकलेत बऱ्याच जणांनी. प्रिस्क्राईब स्टायपेंड इथे बदलू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि फाईल मात्र अटॅच करताना व्यवस्थित अटॅच करा, म्हणजे तुम्हाला हा क्लेम परत रिसबमिट करता येणार आहे. तर अशा प्रकारे ज्या चुका झाल्या त्याचवेळी लगेच एकदा क्लेम बघून घ्या. ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला रोज किमान तुमचं काय करायचं, अकाउंट ओपन करून बघायचं, क्लेम बघायचं आहे काय त्याच्यामध्ये रिमार्क आहे. क्लेम ॲप्रूव्ह केला नसेल तर कंपनीकडे धाव घ्या आणि कंपनीत जाऊन रिक्वेस्ट करा की आमचा असा क्लेम आहे. GR दाखवा. GR मी पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, परत प्रत्येक व्हिडिओमध्ये देतोच आहे. तो GR दाखवा. किंवा तुम्ही BTRIशी सुद्धा बोलून घेऊ शकता. BTRI कंपनी आणि BTRI यांच्याशी संपर्क साधून हा जो क्लेम आहे तुमचा तो ॲप्रूव्ह करून घेऊ शकता. शेवटी रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनाही ते करणं भाग आहे. आणि बाकी तुम्ही ज्या काही इश्यूज असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे त्याच्यावर जास्तीत जास्त व्हिडिओजच्या माध्यमातून किंवा वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर थँक्यू. बऱ्याच जणांचे नंबरसुद्धा आलेले आहेत, त्यांच्या काही इश्यूज आहेत ते मी जसजसा वेळ मिळेल तसं ते सोडवत आहे. तरी अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.